नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी सेतू अभ्यास 2026 विषय गणित आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घटक क्रमांक 3 म्हणजेच अपूर्णांक. बघा, यापूर्वी आपणा सर्वांची अपूर्णांकाची ओळख झालेली आहे. आता अगोदर आपण अपूर्णांकाचा अर्थ समजावून घेऊयात. बघा, या ठिकाणी एक चॉकलेट आहे. एका चॉकलेटचे 3 समान भागांपैकी वीरेनला 2 भाग दिले, म्हणजेच 2/3 चॉकलेट दिले. म्हणजे वस्तूचे 3 समान भाग केले आणि 3 पैकी 2 दिले. दुसऱ्या चित्रामध्ये बघा 2 चॉकलेट आहेत आणि सरिताला 2 चॉकलेटपैकी पहिल्या चॉकलेटचा 1 भाग आणि दुसऱ्या चॉकलेटचा 1 भाग दिला. म्हणजे 1/3 अधिक 1/3 म्हणजे 2/3 भाग दिले. याचा अर्थ पहिल्या चॉकलेटचा 1/3 भाग, दुसऱ्या चॉकलेटचा 1/3 भाग म्हणजे 1/3 भाग हा 2 वेळा दिला, म्हणजेच 2/3. आता तिसऱ्या चित्रामध्ये बघा, वीरेन, सरिता, आरती या तिघांना मिळून 2 चॉकलेटचे समान वाटप केले. प्रत्येकाला 2 भाग म्हणजे 1/3 अधिक 1/3 म्हणजे 2/3 दिले चॉकलेट दिले. म्हणजे 2 वस्तूंची 3 समान वाटण्या केल्या, म्हणजे 2/3 बरोबर 2/3. आता पुढे बघा, अपूर्णांक ओळखायचा आपल्याला. 3 वेळा 1/2 म्हणजे 3/2, कारण 3 गुणिले 1/2. 1/7ची 6 पट म्हणजे 6 गुणिले 1/7 म्हणजेच 6/7 हा अपूर्णांक आपल्याला मिळणार. आता खालचा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. बघा, एक उदाहरण आपल्याला सोडून दिलेलं आहे. अपूर्णांक 2/3 बेरीज रूप आहे त्याचं. आता त्याप्रमाणे आपण 3/5चं बेरीज रूप लिहू. 3/5 म्हणजेच 1/5 अधिक 1/5 अधिक 1/5. याचाच अर्थ काय, तर 1/5ची 3 पट रूपात आलं. आता गुणाकार रूपात काय येणार, तर 1/5 गुणिले 3 म्हणजे 3 वेळा 1/5. बघा, वरती जसं दिलेलं आहे 2/3चं, तसंच मी या ठिकाणी काय केले, 3/5चं पण लिहिलं. बेरीज स्वरूपात, पट रूपात, गुणाकार रूपात आणि किती वेळा. आता खाली परत उदाहरण आहे बघा, आपल्याला खाली पण परत तोच चार्ट अशाप्रमाणे सोडवायचा आहे. काय बघा, आता या ठिकाणी पहिलं उदाहरण आहे 5/7. आता बेरीज स्वरूपात काय येणार, अंश 5/7 आहे म्हणजे 5 वेळा 1/7 येणार. म्हणजे 1/7 अधिक 1/7 अधिक 1/7 अधिक 1/7 म्हणजे छेद समान आहे, अंश 5 वेळा आहे म्हणजे 5/7. आता पट रूपात लिहायचं आहे आपल्याला. आता पट रूपात म्हणजेच काय येणार, तर 1/7ची 5 पट म्हणजे 1/7 5 वेळा आहे. गुणाकार रूपात 1/7 गुणिले 5 म्हणजेच 5 वेळा 1/7 येणार. आता पुढचा आहे बघा 4/5. आता 4/5 म्हणजे काय येणार, 4 वेळा 1/5 येणार. मग मी या ठिकाणी 4 वेळा 1/5 मांडून त्यांची बेरीज केली. आता पट रूपात काय येणार, 1/5ची 4 पट. याचाच अर्थ 1/5 गुणिले 4 म्हणजेच 4 वेळा 1/5. आता याप्रमाणेच बघा 6/7 आणि 5/9 पण आपण सोडवूयात. आता 6/7 म्हणजे 1/7ची बेरीज किती वेळा मांडायची, 6 वेळा. आता पट रूपात काय येणार, तर 1/7ची 6 पट, कारण 6 वेळा आहे 1/7. आता गुणाकार रूपात काय येणार, 1/7 गुणिले 6 म्हणजेच 6 वेळा 1/7. आता याप्रमाणे बघा खालचं सोडवूयात आपण 5/9. 5 वेळा 1/9 येणार
म्हणजे 1/9 अधिक 1/9 अधिक 1/9 अधिक 1/9 अधिक 1/9. पट रूपात काय येणार? तर 1/9 ची 5 पट. म्हणजेच काय? 1/9 गुणिले 5 म्हणजेच 5 वेळा 1/9. आता पुढचा घटक आपण पाहणार आहोत तो म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आता बघा आकृतीत दाखवलंय त्याच्याप्रमाणे आपण इथं प्रश्न सोडवूयात. पूर्ण भाग किती आहेत? 2. 2 वर्तुळ आहेत इथं, बरोबर आहे. अपूर्ण भाग किती आहे? तर तो पाव आहे. पाव म्हणजेच किती? 1/4 म्हणजे एकाचे 4 भाग केले त्यापैकी एक भाग घेतला आहे. पाव भाग म्हणजे काय ना? 1/4 म्हणजे 2 पूर्ण आहेत आणि एक पाव भाग आहे म्हणजे 1/4 आहे. म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक असणार आहे 2.1/4. आता गणिती नाव आणि व्यवहारी नाव त्याचं 2.25. आता या ठिकाणी बघा 2 पूर्ण आहेत आणि एक भाग आहे तो छोटा आहे तो अर्धा. म्हणजे अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांक काय आहे ना? 2.1/2. म्हणजे गणिती नाव आपण काय लिहिणार? 2.1/2. म्हणजेच काय येणार? 2.5. कारण 2 आणि अर्धा म्हणजेच काय असणार आहे? 2.5. हे त्याचं व्यवहारी नाव झालं. आपण म्हणतो 2.5 भाकरी 2.5 चपाती त्याप्रमाणे. आता पुढे बघा 3 पूर्ण भाग आहेत आणि 3 पूर्ण भाग आहेत आणि एक पाव भाग आहे 1/4. म्हणजेच अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांक काय असणार आहे? 3.1/4. आता 3.1/4. आता याचं व्यवहारी नाव काय असणार आहे? तर 3.25. बरोबर, कारण 3 पूर्ण आहेत आणि एक पाव आहे म्हणजे 3.25. आपण म्हणतो किती भाकऱ्या खाल्ल्या? 3.25 भाकऱ्या खाल्ल्या त्याप्रमाणे येणार. म्हणजे 3 आणि चतकोर. आता पुढे बघा 3 आणि एक पाऊण भाग आहे म्हणजे 3.3/4. आता पाऊण भाग आहे म्हणजे 3.25 आलं. ह्याचं व्यवहारी नाव काय आलं? 3.25. कारण 4ला पाव भाग हा कमी आहे म्हणून त्याचं व्यवहारी नाव येणार 3.25. आता त्याच्या पुढच्या आकृतीमध्ये बघा 3 पूर्ण आहेत, बरोबर, आणि एक अर्धा भाग आहे म्हणजे पूर्ण भाग 3 आणि अपूर्ण भाग किती आहे? अर्धा. म्हणजे काय येणार? 3 आणि अर्धा म्हणजे 3.1/2. गणिती नाव काय येणार त्याचं? 3.1/2 आणि व्यवहारी नाव काय येणार? 3 आणि अर्धा म्हणजे काय असणार आहे? 3.5. काय लिहिणार आपण या ठिकाणी बघा आता पुढे? व्यवहारी नाव 3.5. बघा आलंय का लक्षात या ठिकाणी? पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आता अजून आहे बघा खाली सोडवायचं आपल्याला. आता या ठिकाणी बघा अपूर्णांकाचे अंकात लेखन. आता पहिल्या आकृतीत 4 पूर्ण भाग आहेत आणि तो अपूर्ण भाग आहे तो पाव म्हणजे 1/4. गणितीय नाव काय आलं? 4.1/4. म्हणजेच व्यवहारी नाव काय आलं? 4 भाग पूर्ण आणि पाव भाग म्हणजे 4.25. बरोबर. आता पुढची आकृती बघा. पूर्ण भाग किती आहेत? 1 2 3 4 5 आणि पुढं किती आहे? 3/4. म्हणजेच काय येणार? 3 भाग आहेत 4 पैकी म्हणजे 3/4 म्हणजे 5.3/4. 5.3/4 म्हणजे बघा
6ला पावच भाग कमी होता म्हणजे आले 5.6. काय येणार? 5.6. आता पुढचं उदाहरण बघूयात आपण. आता या ठिकाणी बघा 3चा एक गठ्ठा आहे म्हणजे किती आहेत बघा? 1 2 3 4 5. 5 गठ्ठे 3चे आहेत म्हणजे 6 पूर्णांक आणि एक छोटा गठ्ठा आहे म्हणजे 3 पैकी 1 आहे. म्हणजे नाव काय येणार ह्याचं? 6 पूर्णांक गणितीय नाव येणार 6.1/3. आता अपूर्णांक 1/3 जो आहे तो 3 भागांपैकी 1 आहे. बरोबर? म्हणजे पावपेक्षा जास्त आहे आणि अर्ध्यापेक्षा पण कमी आहे. पुढे बघा आता उदाहरणांचा सराव करूया. 20चा अर्धा भाग. आता 20चा अर्धा भाग म्हणजे 20 भागिले 2 म्हणजेच किती येणार? 10. म्हणजे 10चे 2 भाग मिळून 20 बनतो. आता 22चा 1/2 भाग. 1/2 म्हणजे 22चे 2 समान भाग करायचे आणि त्यातला 1/2 म्हणजे 11 येणार. आता 14 ही संख्या कोणत्या संख्येच्या निम्मी आहे? तर 14 ही संख्या 28च्या निम्मी आहे कारण 14 दुणे 28. आता श्यामने 15 रुपये जमा केले. ही रक्कम रामने जमा केलेल्या रुपयाच्या निम्मी आहे. तर रामने किती रुपये जमा केले? आता श्यामची रक्कम निम्मी आहे. रामची दुप्पट असणार आहे म्हणजे 15 दुणे 30. 12 या संख्येचा पावभाग किती? म्हणजे 12 गुणिले 1/4 किंवा 12चे 4 समान भाग करायचे म्हणजेच एक भाग किती येणार? 3चा. आता पुढे कोणत्या संख्येचा पावभाग 6 आहे? आता कोणत्या संख्येचा पावभाग 6 आहे? तर 36. कारण 6 गुणिले 4 म्हणजेच येणार 36. म्हणजे 36चा पावभाग 6 येतो. आता 8चा 1/4 भाग म्हणजे 8चे समान 4 भाग करायचे म्हणजेच 8ला 1/4 न गुणलं की येणार 2.